हाय एव्हरीवन. सध्या बरेच जण आपल्याला हेल्थ कॉन्शियस झालेले पाहायला मिळतातच. तसं ते खूप मोठ्या प्रमाणात डाएट सोडा, डाएट कोक, तसंच प्रिझर्वेटिव्ह ड्रिंक्स वगैरे घेतात. पण ते आपल्या शरीरासाठी खूप जास्त धोकादायक ठरू शकतं. ऍक्च्युली काय होतं, कमी कॅलरीज, हेल्दी ड्रिंकच्या नादामध्ये आपण काय करतो, खूप जास्त प्रिझर्वेटिव्ह प्रोडक्ट यूज करतो. यामुळे आपल्याला खूप साऱ्या आजारांना सामोरं जावं लागतं. काय होतं, कोल्ड्रिंक्समध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शुगर असते, आर्टिफिशियल स्वीटन्स असतात, म्हणजे आर्टिफिशियल शुगर पण ऍड केली जाते. तसे आर्टिफिशियल कलर्स असतात, परत सायट्रिक ऍसिड असते, त्यामुळे आपल्या शरीराला खूप मोठा धोका होऊ शकतो. तसेच तहान लागल्यास अनेक जण पाणी किंवा सरबत न घेता ते कोल्ड्रिंक्स घेतात. वारंवार कोल्ड्रिंक पिल्यामुळे आपल्याला खूप साऱ्या आजारांना सामोरे जावं लागतं. कुठले कुठले आजार होऊ शकतात बरं आपल्याला? दाताचे प्रॉब्लेम होऊ शकतात, दात कमकुवत होतात, दातांना कीड लागते व आपले इनेमल्स पण खराब होऊ शकतात. तसेच लठ्ठपण. काय होतं, बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की जर कोल्ड्रिंक्स घेतलं तर आपलं अन्न पचन होतं, म्हणजे पचनास मदत होते. पण असं न होता ते आपल्या शरीराला खूप घातक ठरू शकतं. काय होतं, आपल्या बॉडीतलं ग्लुकोज लेवल वाढतं, त्यामुळे आपलं वजनही वाढू शकतं. तसेच लहान मुलांमध्ये पण जास्त कोल्ड्रिंक घेतल्यामुळे त्यांच्यामध्ये पण लठ्ठपणा येऊ शकतो. जर तुम्ही दिवसातून 2 वेळेस जर डाएट सोडा पित असाल तर तुम्हाला डायबेटिक टाईप 2 होऊ शकतं. तसे हार्टचे प्रॉब्लेम पण होऊ शकतात. काय होतं, आपल्या बॉडीमध्ये हाय ब्लड प्रेशर वाढतं, त्यामुळे त्याचा परिणाम किडनीवर, लिव्हरवर, पॅनक्रियाजवर, तसंच अदर ऑर्गनवर पण होऊ शकतो. वारंवार कोल्ड्रिंक्स पिल्यामुळे डोकेदुखी, परत हार्मोनल इम्बॅलन्स, इनफर्टिलिटी पण होऊ शकते. तसेच अब्डोमिनल पेन सुद्धा होतं, डायरिया, इनडायजेशन, कॉन्स्टिपेशन्स म्हणजे मूळव्याध यांसारखे आजारही होऊ शकतात. त्वचाविकारही होऊ शकतात, थायरॉइडचे पण प्रॉब्लेम होऊ शकतात. असे अनेक आजारांना आपल्याला सामोरे जावं लागतं. तर यावर काय उपाय करू शकतो आपण? यावर आपण कम्प्लिटली कोल्ड्रिंक अवॉइड करू शकतो, म्हणजे कोल्ड्रिंक शक्यतो टाळाच. जर तुम्हाला खूप जास्त हॅबिट असेल प्रोडक्ट घ्यायची तर तुम्ही फ्रेश फ्रूट ज्यूस घेऊ शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.